ए गाईज, स्वागत आहे तुमचं काल दादा MS-20मध्ये. तर गाईज विषय असा आहे, आमच्या आप्पाची थोडीशी तब्येत डाऊन झाली ती रात्री आणि आप्पाला दवाखान्यातून आणलं आणि इकडे आमची माऊली उठलेली आहे. आता सगळे सोहळा आनंदीचा चालू आहे. आता आम्ही थोडंसं रेस्ट करतो, फोन घेऊन चार्जिंग करतो गाईज, असा काहीतरी विषय आहे. तर चला आजच्या घडामोडी तुम्हाला 9व्या दिवसाचे 9वा दिवस आहे ना मामा आज? 9वा दिवस आहे आजचा दिंडीचा सोहळ्याचा. तर तुम्हाला आजच्या अपडेट पुऱ्या देऊन टाकी मी, काही विषय नाही गाईज. कंटिन्यू करत राहा तुम्ही, फक्त व्हिडिओ बघत राहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हो द्या व्हायरल आम्हाला थोडं थोडं. तर गाईज असा काहीतरी विषय आहे. आणि आम्ही आता उठून आठवून इथे इष्टी बघा, मामा आता बरंच वगैरे करू राहिली, मामा आंघोळीची तयारी करू राहिली. तुम्हाला बाहेरची मंडळी दाखवतो तुम्ही बघू शकता. सगळी सकाळी आंघोळीची व्यवस्था मस्त गाईज. बघा स्नान ग्रहण करते आहे, मामानं स्नान ग्रहण केलेले आहे सकाळ सकाळ थंड्या पाण्यानं. तर गाईज स्नान ग्रहण करत आहे. आता एक 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 येत आहे इकडे. कैलास पण आता वा 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 बरंच ठेवायला खूप छान जागा केलेली आहे तिने. आता बघू शकता तुम्ही, मोठा पाईप लाईला तिने डायरेक्ट. आणि आमच्या गावचे येही आहे ते. खूपच सोय आहे याची. बसा आईला उघडायची ना गाडी, पलीकडून जा. सगळे मस्त. बापू तुम्ही स्नान ग्रहण केलं का? तर गाईज आम्हाला मोहन महाराज भेटलेले आहे. आमचा इष्ट कुठं होता मोहन महाराज? आपलं इथं कोणतं गाव आहे हे? खरदमध्ये आमचा मुक्काम होता. आता आजचा मुक्काम कुठे आहे महाराज? जेजुरी. जेजुरीमध्ये मुक्काम आहे गाईज आमचा. आणि आमचे मोहन महाराज आहे स्पेशल भजन मंडळीवाले, म्हणजे हरिपाठ गिरीपाठ सकाळ संध्याकाळ हे 2 टाइम हरिपाठ घेते. आणि हे जे हां हा सांगितलं मी त्यांना खळद आहे, पण हे फक्त खाऊन खतकर राहिले. आमचे महाराज खूपच कष्ट करत आहे. आणि इकडे हे महाराज मुस्लिम महाराज, तिकडे शान कोळी पाटील इकडे. हां तुम्हाला वारीचा अनुभव कसा काय? खाली वासा. हे मोठे पाटील, मोठे पाटील कसं चालू आहे दिंडी? तसं एकदम ठीक, ओके ना? ओके. तब्येत गिब्येत एकदम ओके, कडक आहे ना? वाम भाऊ कस काय सोळा? बिडी जरा कमी वाढा, ठसका किसका लागेल, काही इशारा करा. तर ही मागची महाराज हां मागचे महाराज दाखिले त्यांना. दाखवले का? हां काही विषय नाही, टॉपचा विषय. आणि आजचा मुक्काम जेजुरीचे बघत राहा तुम्ही. आणि इकडे भाविक भक्त बसलेले आहे उन्हाचा स्वाद घेत. इकडून ऊन पडलेला आहे, रात्री इथं जेवलेला आहे आम्ही. आता इथून कवा शिकणे का काही माहीत नाही आम्हाला, पण दाखवतो मला सगळे अपडेट. गाईज आता गाड्याचं भाडं वसूल करीत आहे आता इथं सगळेजण बघू शकता तुम्ही. आणि आता पेन गिनं घेतले हातामध्ये. आता गाड्या गेल्या शेल्फ गिल्फ मारून रेडी गरम करून ठोरायला ते. असा काहीतरी विषय. आणि पिंटू काका हे असे भावी भक्त आता गाड्यामध्ये बसलेले पोहे वगैरे खाऊन. आणि आमच्या विष्णू काकाची तब्येत खराब आहे दर्शिक, त्याच्यामुळं दर्शिक दिंडी थोडी नाराजी. तर गाईज असा विषय, आई म्हणते तू गेल्यावर मला खूप ध्यान येईल. आईला मी एकच म्हणजे 12 घंटेच झाले, इतकं आवडलो. आईची तर कधी राहिलं जिंदगीभर. तर विषय टॉपचा आहे, कारण की आई आमच्या गावात जेवढ्या म्हाताऱ्या का तेवढ्या शपथ इमानदारीने तुमच्या आशीर्वादानं सगळ्या म्हाताऱ्या आमच्या गावातल्या पुऱ्या मैत्रिणी माया. मी किती वय मग फक्त 35च आहे, पण आमच्या गावातल्या म्हाताऱ्या सगळ्या माया रिप्रेझेंट हा. निघलेलो आहे मी आता. आई येऊ का? येऊ का? आईला भेटलं भाई, आता काही विषय नाही आहे. तर गाईज आजचा मुक्काम जेजुरीत आहे की नाही क्या का? तर क्या का काहीतरी सांगणार आहे 2 शब्द. हां तर गाईज मी निघतो. आणि आमचे हरिभक्त बारा निघलेले आहे, हे बघू शकता तुम्ही. हे निघलेले आहे आता आणि मी आता निघतो गाडीत. तर गाईज आई म्हणते पुढल्या वर्षी पोशाख माझ्याकडून. तर आई मला तुमच्या आशीर्वादानं भरपूर काही दिलेलं आहे देवानं घरी. पण माझी पांढरी जशी वापरायची.
काही विषय नाही त्यांची आई. आठवण होईल. ओके ओके आई, काही विषय नाही आहे आई. तुम्ही 100% माझ्या जिंदगीभर ध्यानात राहणार आहे. त्याचा काही विषय नाही आहे. फक्त तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या आणि जास्त इकडे तिकडे हिंडू नका आणि नाही, जास्त नाही, इथंच आपली येडं घालायची. हां बस तेवढंच करायचं, जास्त हिंडायचं नाही. जास्त जीवाला तकलीफ करायची नाही. नाही नाही तर काही असं काहीतरी विषय आईला खूप ध्यानावर येणार माझं, त्याच्यामुळं काही गोष्टी राहत असत्या. काही गोष्टी राहत असत्या. आईचा लय जीव गुंतलेला आहे माझ्यामध्ये, त्याच्यामुळं काय आईला सोडा वाटत नाही. पण काही असं विषय राहत असतं, काहीच समजून घ्या. बाबाची कालपासून जरा तब्येत डाऊन आहे, त्याच्यामुळे बाबा दर्शिक सुकलेले आहे आणि त्यांना गोळ्या वगैरे आणून दिल्या होत्या रात्री. आता जशी बरं वाटतंय त्यांना. त्यांना म्हणलं मी गाडीची स्टे करा, आमची आता दिंडी पाठीमागून येऊ राहिली. आम्ही भजनं तर दाखिले आहे तुम्हाला, आता परत येताना दाखवते एकदा. ऐक नाही बाबा, हरी पांडुरंग.
गाईज अशा प्रकारे भजनं गिजणं तिकडे चालू आहे आणि इकडे मंडळी बसलेले आहे. वामन भाऊ काय सांगसान? हरिभक्त पारायण वामन भाऊ काकडे महाराज आणि इकडं हे मानकरी आमचे गावचे आणि तिकडे लक्ष्मण ठोक महाराज आणि तिकडे गंगा बाबा बसलेले आहे आणि असा काहीतरी विषय आणि माऊलीची खूपच मजा घेत आहे नारायण पठाडे. या माऊलीची आनंदाचा सोहळा म्हणते हे. तर चला गाईज मजा करत 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 दिवस काढायचे गाईज. तुम्ही दर्शक लक्षात ठेवा पाहू न. अरे कवर परमात्मा करता मग आता हसी मजा कराच लागणार आहे ना तवा दिवस कटणार आहे माऊली. हा काही गोष्टी ध्यानात धराजा. बाबासाहेब चाफे हो टाळ मुर्दून वाजणारे रुद्र महाराज गोरख काकडे हे माग झान देणारे आणि पेटी वादक नारायण पठाडे असेच आपले सगळ्या लोकांना साथ देणार बाबासाहेब पठाडे हे सगळं आल्याबद्दल पाऊस आला. हा हे सगळे दिंडी खुशी झाल्याबद्दल तुळशीराम भालेकर असेच आपले ठोक महाराज लक्ष्मण भालेकर दिंडी चालक मालक आपले गंगा बाबा भालेकर याच्या हस्ते दिंडीचं स्वागत हार्दिक हार्दिक शुभेच्छा. त्याच्यानंतर राहिले साहिले आपले वामनदाजी यांना फारच काळ दुःखाचा का हे करून फार कष्ट केले पण त्याला आता पंढरपूरच्या इट्टलानं भरपूर दिलं त्यामुळं ते सुखी झाले. त्याच्या डोक्यावरलं टोपलं खाली पडलं. जगन मामाची बनवणारी कमी करून असा काहीतरी विषय तुम्ही यावरून दिंडीत या बघा सोळा आनंदाचा. मोकार दिंडेकरी मोकार पकवाती मोकार टाळकरी मोकार चेंडेकरी मोकार पैसा मोकार बिस्किट नाद नाही करायचा दिंडीचा भाई. असेच आपले केशवराव दाजी भालेकर मानकरी गावचा सगळा मान त्याला भेटला. ओ गाव त्याच्या हस्ते पुढं बी जात नाही माग येत नाही. जे गाव बोललं म्हणजे ते बोलल्यासारखं झाले. आज देव बोलले. असे पिंटू काका पण त्याची खूप मजा घेत असते. त्याच एक दिवस तरी तसंच होणार. मातीची भिताळ राहते फुटतीच. एवढं काही त्याच्यात दुःख मानून घ्यायचं काम नाही. तुम्ही सांगा मानकरी मामा काहीतरी दोन शब्द प्रेमाचे बोला. आजचा दिवस बोला तुम्ही. सकाळचा रामपाराचा दिवस हे काहीतरी सांगा. ज्ञान प्राप्त करा काहीतरी दिंडी देव. कसं वाटलं? हा ते पण आनंद लुटीत आहे. सगळ्या दिंडीचा खूप त्याला छान वाटलं म्हणून ते बी असंच आपला गोरखला पण यंदाच वायली निघला. नाहीतर त्याच्या बापानं कधी झोळणी पाहिली झोळणी शिवाय कधी बाहेर हिंडला नाही. पण त्याला बी आता पंढरपूरला येण्याची संधी भेटली. त्याच्यापासून त्याचे अभिनंदन. अभिनंदन गोरख तू वायली निघला. फारच तू चांगलं केलं. तुपल्या माग सगळ्यांना तसंच करू. दोन शब्द बोलतो माझे शब्द मी आणत. देव तुकाराम ज्ञानदेव सदा माझे डोळे जडो तुझ्या
श्री राम जी के दूत बड़े खास बालाजी तेरे गाईज आमचा स्वयंपाक व्हायला टेम आहे तर माऊली म्हणे थोडंसं चक्कर गिक्कर मारून येऊ म्हणे आपण आणि हरिरामाचं नाव घेऊन येऊ म्हणे आणि काही विषय नाही माऊली असा टॉपचा विषय आहे. आणि मस्त उस किस हे काय याच्यात मक्का मक्का पेरेल याच्यात मक्का टमाट्याचं काय नादच नाही. चला टमाटे दाखव तुम्हाला टमाटे दाखवतो एका बांधण चला माऊली. तर गाईज चला मग तुम्हाला टमाटे दाखवते इकडची शकता सगळे भाविक हिंडू राहिले इकडे. आम्ही आता टमाटे पाहायला चाललेलो आहे. टमाट्याचं बी कसं काय नाही टमाटे कसं काय आले कसं काय नाही इकडचे. कसा माल कसा आहे माल माऊली. हा शेतकरी म्हणजे शेतकरी भाई इकडचे शेतीमध्ये लोक म्हणे पुरत नाही या बाबा ना या मारणारे टमाटे काढले. हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे. हरे राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे
हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे हरे मस्त पिठलंय मिरचीचं ठ्यासा आहे बाजरीचं भाकर वांग्याची भाजी काही विषय नाही टॉपचा विषय हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा सहजावन होते नाम घेता फुकाचे जीवन करी जीवितो अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरणे नो हे जाणी जे यज्ञ कर्म पुंडरे कवर दे हरिठल श्री ज्ञानदेव तुकारा पंढरीनाथ महाराज की जय महाराज की जय बघा बस 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 झालं तर मंडळी बाजरीची भाकर बेसन वांग्याची भाजी मिरचीचा ठेसा कांदा लिंबू नातादर्शक दाब देतो मी बेसन ओके भाजी कसं काय सांग भाजी पण ओके मिरची ठेसा कस काय चांगला आहे छान आहे ना ओके ना चांगली द्या ओ माऊली दिशा टॉपचं आहे आता जेवण झाल्यावर भेटतो मी तुम्हाला ते अन्न हरी चिंतनी भोजन पवित्र ते अन्न हरी चिंतनी भोजन ये रे बेठ्या पोट भरी साम मशकाचे परी येऊन या तोची धाला हरी चिंतनी केला काला तुका मने चवी आले जे का मिश्रित विठ्ठले ये रे बेठ्या पोट भरी साम मशकाचे परी पुंडलिक वरदा रिटल ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय गाईज आम्ही आता जेवण घेवण करून आता इथून पुढे निघणार आहे मेचा जेजुरीला मुक्काम आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही आता आमचे भाविक भक्त निघायच्या तयारीत आहे पै पै आणि इकडं महिला मंडळ बसलेलं आहे ही आमची चुलती पहा कशी बसली तर असं काहीतरी विषय आहे मित्रांनो तर मित्रांनो आम्ही आता तिथून जेवण घेवण करून आम्ही आता जेजुरीकडे रवाना झालेलो आहे तुम्हाला जेजुरीकडे रवाना झालेला रस्ता दाखवतो मी आता आम्ही कच्च्या रस्त्यानं असं गाडी हानीत आलो आता गाईज आणि मामाचं थोडी तब्येत डाऊन झाली ती बाबाची आता डावा की एकदम ठणठणीत आहे आता आणि आता त्यांना म्हणलं तुम्ही काय करा पै चालू नका परमात्मा लय मोठा झाला म्हणलं तुमचं आता तुम्ही आता गाडीत बसा मग बाबा गाडीत बसले असं काहीतरी विषय बाबाचा तर जाऊ द्या म्हाताऱ्या क्वात्राला जीव लावला म्हणजे आपला परमात्मा गाडा असं माझं यौक्तिक मत नाही
तर मित्रांनो आम्ही आलो आता आपलं जेजुरीमध्ये. हां जेजुरीमध्ये माझा घासा बसला तशी बोबडी वळू राहिली, समजून घ्या काहीतरी गोष्टी. तर आम्ही आता जेजुरीमध्ये एंट्री मारलेली आहे आणि आम्ही आता मुक्कामाच्या ठिकाणी जाणार आहे. तर चला गाईज, बघू शकता जेजुरीमध्ये गर्दी आणि खूपच क्रेज आहे दिंडीचा, बघू शकता तुम्ही. आणि भक्त मंडळी सगळे पै पै चाललेले आहे. असं काय विषय आहे आणि भक्त मंडळीचा खूपच क्रेज आहे. आमच्या गाड्या पुढे चाललेल्या आहे गाईज. त्याच्यामुळं कसं आहे, नाद नाही करायचा दिंडीचा सोहळ्याचा. तर गाईज इकडे जेजुरीचं मंदिर आहे खंडोबाचं, हे बघू शकता तुम्ही. इथून दिसणार नाही तुम्हाला, थोडंफार इकडून दाखवतो मी तुम्हाला गाईज. आणि आम्ही आता जेजुरीमध्ये पोहोचलेलो आहे आणि दिंड्या चालू आहे चालू आहे या. बंदोबस्त बी चांगला आहे पोलीसवाल्याचा. मित्रांनो दिंडी बघू शकता तुम्ही, दिंडी. तर मित्रांनो हा मंदिराचा प्रवेशद्वार आहे. इथून बघू शकता बंदोबस्तला खूपच पोलीसवाले. नाद नाही करायचा भांडाऱ्याचा. जय हरी माऊली, पांडुरंग हरी. बघू शकता दिंड्या. असा विषय गाईज. हलगीवाले वाजू राहिले बाबा. संविधान विषय टॉपचा दिसतोय दर्शिक. आणि मंत्री येईल काय कोण इकडे. तर मित्रांनो हा आहे जेजुरी गड. कसा दिसतोय मला सांगा कमेंट करून. आणि मी आता पुढे जाऊन आम्ही गाड्या लावणार आहे पायथ्याशी. आम्ही आता विष्णू काकाला दाखवून वगैरे आणलेला आहे. त्यांची तब्येत जरा डाऊन झाली ती, त्यांना इंजेक्शन दिलं डॉक्टरना. आणि यांना पण आणलं सगळ्याला दाखवून. 5-6 जण होते गाईज, असा विषय होता. पण जाऊ द्या, आपल्या हातानं थोडंफार परमात्मा घाडा पाहिजे गाईज. हे म्हणे चला भाऊ, आम्हाला माहीत नाही. म्हणलं चला भाऊ. त्यांना आणला तर जेजुरीमधून दाखवून वगैरे. आता चाललो आम्ही गाड्याकडे. तर मित्रांनो आम्ही आलेलो हे मुक्कामाच्या ठिकाणी. इकडे गाडी उभा आहे आणि ते तिकडे दिसतं का ते शेड वगैरे, तिथं मुक्काम आहे. आणि इकडं वरती जेजुरी गड आहे. इकडं वरती इकडं तुम्हाला दाखवतो मी गाईज. ह्या इकडं जेजुरी गड आहे ते वरती दिसतोय तिथं. आणि इकडं आपली गाडी उभा आहे ही. आणि त्या तिथं स्टे आपला. आणि आमचे भाविक भक्त येत आहे वरून पै 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 पै. आता पलीकडून चढले ते असे, तिकडून इकडं येणार आहे खाली उतरत. गाईज विषय असा आहे, हा मित्र आहे म्हणजे यांची इथं मुक्काम आहे आमचा. नाव काय भाई तो? सुरेश विठ्ठल दगडे. सुरेश विठ्ठल दगडेच ना. तर भाई सुरेश विठ्ठल दगडे यांची इथं मुक्काम आहे आमचा. यांच्या वडिलाचं नाव सुरेश आहे, नाही विठ्ठल आहे ना. विठ्ठल यांचं नाव आहे, याचं नाव सुरेश आहे. तर याच्या वडिलांचं नाव विठ्ठल आहे. त्यांच्या इथं मुक्काम आहे आमचा. आणि आमची मंडळीवरून खाली उतरत येणार आहे. आता मी इथं लय वेळेस चढेल, कारण की मी गाड्या गिड्या घेऊन येतो
त्याच्यामुळे मी लय वेळ जात असतो. मला प्रत्येक वेळेस टूरवाले म्हणते आमच्या संगत आला, त्याच्यामुळे मी वरती जात असतो. पण मी दिंडीच्या सोहळ्यामध्ये काही वरती गेलो नाही. खाली दर्शन घेतलं मी, मुख दर्शन खाली पायरीचं. पण आता 100% मी घरी गेल्या 100% परत येणारच आहे. मला काही विषय मला काळ्या दगडावर दगडी आहे की म्हणजे मला माहिती आहे. मला सांगून देईल एक जणांना का बाबा मी तू दिंडीन आला परत आपण जाऊ म्हणून. आपली गाडी बुकच आहे पहिली. तर हा मित्र आहे. मेंढर किती भाई आपल्याकडे? 100 मेंढर आहे आपल्याकडे. तर भाई याच्याकडे 100 मेंढर आहे आणि आमच्याकडे मी मेंढर आहे. पण भाई आम्ही मेंढर वळीत नाही, पहिले वळेले मारण्याचे, पण आम्ही आता बटाईने दिले. तुपले आजोबा वळीचे का? तर भाई आमची पाहुणे भेटलेले, त्याच्यामुळे आम्हाला खूपच आनंद झालेला आहे आता. त्याचा काही विषय नाही. आणि दिदीनं आम्हाला पाणी वगैरे आणून दिलं इथं कळशीमध्ये, आणि तिचं पण मनापासून धन्यवाद देते. तो काही अडचण नाही तिथे. चला गाईज, असंच तुम्ही बघत राहा. तुम्हाला आजच्या घडामोडी पुरं दाखवीन, पंक्ती गिंगती कशा काय रंग रूप हे ना सगळं तुम्हाला डिटेलमध्ये दाखवून देईन. गाईज बघत राहा. गाईज आपला मित्र भेटला, सुरेश आहे ना. सुरेश आपला एकदम फ्रेंड झाला. सुरेशची गाय आहे, पण सुरेशचे कुत्रे मला खूपच भोकत आहे. हे सुरेशचं ट्रॅक्टर आहे, इकडं कारली आहे, इकडं मेंढराचा गोठा आहे. कोंबड्याचं लय मोठं आहे सुरेश पाशी. हे वासरू सुरेशचं, इकडं सुरेशच्या कोंबड्या चोर राहिल्या, आणि हे सुरेशचा मेंढराचा गोठा यो. आणि सकाळ ते अख्खर वगैरे झाडून जागीच लावून देतो काय कोण इकडं. हे सुरेशचे ढोरं, गावडे चांगले आहे त्याच्या, मस्त दुधावाल्या गावड्या आहे. आणि गावड्या खूपच सुंदर आहे, मस्त गावड्या. गोठा वगैरे छान आहे त्याचा. आणि सुरेशनं मला आवर्जून सांगितलं काका चला म्हणे आपल्या गोठा दाखवा म्हणे, मस्त गावडे आहे. सुरेश कसं वाटतंय तुला? तू डोंगरात राहतो, छान वाटतंय ना? आमच्याकडे पण डोंगर आहे बा आहे, पण इतकं मोठं नाही आहे. सुरेशची मम्मी का ही? सुरेशची आजी, ही सुरेशची आजी. हे आपले पाहुणे बाई, काही विषय नाही. आई जय हरी. चला बघू पाया पड. नाही आई. हे सुरेशचं घर, सुरेशचं घर खूपच छान आहे. आणि इकडे किचन वगैरे म्हणजे चांगलंय. मला सुरेश चालला डोंगरावरती घेऊन, आणि सुरेशचा डोंगर वगैरे बघतो मी आता. आहे की नाही सुरेश? सुरेशचं वातावरण खूप छान आहे रे तुमच्या इकडं. तर गाईज असा विषय आहे. आम्ही जेजुरीच्या ठिकाणी मुक्कामाला आहे, आणि मी डोंगरावरती बसलेला आहे, आणि इकडे आमचा खाली मुक्काम आहे या घरात. तर गाईज खूपच छान वातावरण झालेलं आहे. आणि आमच्या दिंडीच्या गाड्या बघा तुम्ही, हे बघू शकता तुम्ही. आमच्या दिंडीच्या गाड्या इथं रिवर्स लावून राहिल्या आता. आणि ह्या इकडं 2 गाड्या, ह्या बघा ह्या 2 गाड्या, आणि ह्या इकडं 3 गाड्या. ती ढवळी गाडी आपली आहे, ही 2 गाड्या, आणि ह्या 2 गाड्या, म्हणजे टोटल 5 गाड्या आहे गाईज. आणि या घरावरती मुक्काम आहे आमचा. तर गाईज वातावरण खूपच छान आहे इथं. आणि इकडं ह्या डोंगराच्या पलीकडून जागीत खेडून जेजुरी आहे, आणि हा इकडं जुनागड आहे इथं. आणि असं खाली जावं लागत असतं. तर गाईज वातावरण खूपच सुंदर आहे. असा विषय आहे, बघू शकता तुम्ही कसं आहे वातावरण. कडक 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 असा तरी विषय मस्त टॉपचा विषय. आणि सगळं भक्त वगैरे आलेले दिसते, काही पै पै येणारे. तर गाईज असा विषय, माऊलीचा सोहळा डायरेक्ट खाडकाचा डोंगरावर. सगळे भाविक भक्त दमून दामून आता मस्त डोंगराचा आनंद घेत आहे हवेचा. आणि इकडं आमचा शिरीष महाराज हरिभक्त पारायण यांचा इथं आज मुक्काम आहे आमचा. आणि आम्ही स्वतः हातानं स्वयंपाक बनवून राहिलो. यांच्याकडून आम्हाला संकल्प पंगत आहे. पोहे काय पोहे देणार, पोहे देणार तुम्ही? किती पोहे देणार खरं सांग? 1 पोतं भरून पोहे आणले भाई मरणाचे खा. हे वारकरी संप्रदाय ताण नाही घ्यायचा. आपला परिचय घेतला ना त्याचा पहिला आल्या आल्या. त्याचे ढोरं बकरं सगळे दाखले महाराज. हे आमचे महाराज परदरीचे.
असा काहीतरी विषय आहे ना. डोंगराच्या कडीला बसलो आम्ही आता. बट्ट्यावर आल्या वेगळीकडं बट्ट्या कित्या टळून राहिल्या. मस्त संध्याकाळचा दाब देतो आणि झोपून राहतो. ताण नाही घ्यायचा भाई. सगळे परमात्मा करू राहिले, आपण बी परमात्मा करायचा. तुम्ही पाहू राहिले कसा परमात्मा आहे म्हणून. कारण की यांना कळून चुकलेलं आहे. कोणाच पहिली तुमची पहिली वेळ काय खरंच का ना मामा. तुमची बी यांची दुसरी वेळ आहे. या कारण की येणे बघितलेला. आणि या पाहुण्याची बी पहिलीच वेळ आहे. पुढे ही पाहुणे या पाहुण्याची बी पहिलीच वेळ आहे. आणि ते पाहुणे बी तुमची पहिलीच वेळ आहे का. हे आमच्या गावची येई आहे, त्यांची बी पहिली वेळ आहे. हरे भक्त पारायण घोडके महाराज. काही विषय नाही, टॉपचा विषय टॉपचाच राहणार आहे. हा मामा तुमची कशी तुमची पहिलीच वेळ आहे ना. अरे जिरली मग. काहीच असा विषय. इकडं वरती खंडोबाचं मंदिर आहे आणि आई तिथं पूजा करते दररोज. सगळे जाऊन इथून पै जाती. म्हणजे पहा तुम्ही कडक्या कडक्यान जाते, कडक्या कडक्याने येते. या आईचं वय किती आई वय तुमचं? 60 वय भाई. कडकनाथ मदरी आहे. काही विषय नाही, टॉपचा विषय. आईला स्पेशल घर बांधून देईल मळ्यामध्ये भाई. आई एकलीच राहती. आई माग काही परंपरेचे काही नाही आहे. आई मस्त खंडोबाची पूजा करते. तर माझं दर्शन जे भेटतं त्याच्यावर जगती आई. असं काहीतरी विषय आईनं मला आल्या सांगितलं. आईचा संसार लय दुःखात जायले, पण आता आईला दमादमान सुखाचे दिवस येऊ राहिले. काही सांगणार काय तू? काय लागत तुला मला सांग. तू म्हणजे संध्याकाळपर्यंत तो देऊन टाकतो. तर गाईज आम्हाला हरिभक्त पारायण गोपीनाथ जिजा भालेकर भेटलेला आहे. तर तुम्हाला कसं वाटतंय? तुम्हाला आमच्या दिंडीत सामील होऊन डबल खूप सुंदर, खूप छान वाटतं. तर इकडे सगळे भाविक भक्त बसलेले आहे आणि इकडे आनंद घेत आहे भरत. परत आला परत. या इकडे दर्शिक आता अपडेट द्या आजच्या. तुम्ही गड चढे का उतरले ते सांगा आम्हाला. इकडे ना इथं जिजा आले आपल्या गावचे सरपंच. काय सांगसान तुम्ही जिजाला? इकडे या ना. वर गेलते का? अरे काय काल धिंगाणा. काल इतके भांडणे यांचे भावाचे हे मरणाचे. चार न्यूज विषय निघला डायरेक्ट वसत शेवटीवर. आईला मकार धिंगाणा. विभीषण मामा आले, जिजा आले. चालू कर फक्त. मी कसं वाटलं तुम्हाला सोहळ्याचा आनंद घेऊन? मस्त वाटलं ना, अतिशय सुंदर. तर काही तुम्ही थोडस लवकर निघलात माझी रगानाची ते घरून. आमचे जिजा आल्यामुळं आमच्या दिंडीचा जरा प्रगती झालेली आहे. आता माईक वगैरे चालू करीत आहे जिजा आता हरिपाठासाठी. नारायण पठाडे, नारायण आबाजी पठाडे. तर जिजा आल्यामुळं आमचं माईक चालू झालेलं आहे आज आणि हरिपाठाला खूपच मजा येणार आहे. तर गाईज आता हरिपाठाला सुरुवात होत आहे आणि टाळकरी भजनकरी मंडळी येत आहे. तर आजचं भजन दररोज भजन मोहन महाराजच्या हाताने राहत असतं. आज पण त्यांच्या हाताना गाईज थोड्या वेळात हरिपाठाला सुरुवात होत आहे आणि भाविक हरिपाठासाठी तयार आहे. भजन मंडळी इकडे टाळकरी मंडळी. असा काहीतरी विषय आजचा डोंगराच्या कडीला आणि डायरेक्ट खडकावर आहे. भजन मंडळी तयार आहे, बघू शकता तुम्ही. आता त्यांना माईक वगैरे लावून दिलेला आहे या गाडीला. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. रूप पाहता
कृष्ण हरे जय राम 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 कृष्ण हरे रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी विठ्ठल बरमा सोहा विठ्ठल बरमा सोहा विठ्ठल बरमा सोहा माधव बरमा सोहा माधव बरमा सोहा माधव बरमा सोहा विठ्ठल सोहा माधव बरमा सोहा माधव बहुता कुकुटाची जोडी म्हणून विठ्ठल आवडी म्हणून विठ्ठल आवडी म्हणून विठ्ठल आवडी बहुता कुकुटाची जोडी म्हणून विठ्ठल आवडी म्हणून विठ्ठल आवडी म्हणून विठ्ठल बरवा सोहा विठ्ठल बरवा सोनी संसारी कुमारी गोकरी ज्ञानदेव मने व्यासकी पुन्हा हरिमुखे मना हरिमुखे मना बहुवेगी ज्ञानशाही शास्त्रीचा अंधोने नवनीता तैसे घे आनंद हे कारी देवा पात्र हरिहा वैकुंठ हरिमुखे मना निर्गुणा सारा निर्गुणे सगुणा निर्गुणा गुणाचे आगुण अव्यक्त निराकार नाही जाकार ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मुनी हरिमुखे मना भावे विना भक्ती भक्ती विना दैवता प्रसन्न थोडेगा दया सागर हे प्रपंच जन्मेशी ज्ञानदेव मन हरि जप करणे हरिमुखे मना
योगयाग विधेरिणवे विना दैवता तिथल्या विना प्राप्त ज्ञानदेव सांगित संताची मात हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा साधुबोध झाला नुरुनी आठेला कपुराच्या वाटी उजळल्या ज्योती मोक्षरे खेळाला भाग्य विनाटला ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरिमुखे म्हणा पर्वताप्रमाणे पातक करणे नाही जाती भक्त तो पतिता भक्त अंत वाचा भरवती तरी जवळ घ्या. Thank you.
वर घेतो इकडं लाईट
तर गाईज हरिपाठ चालू आहे तिकडं आणि आमचे चाफे बळी दादा आणि इकडं रुद्रा महाराज तिकडे अण्णा चाललेले आणि असा काहीतरी विषय आणि हरिपाठ तिकडं चालू आहे. इकडं बट्ट्या होरायला भाई खायला आहे की नाही? हे भाजी कांदा लिंबू कापराली इकडं आणि स्वाद घेणार आहे आता. बंद करू का? तर काही विषय असा आहे, बघू शकतो तुम्ही आम्ही शांत बसलेलो आहे डोंगराच्या कडेला. पुढचं वातावरण दाखवा, ते झाडं सगळं वातावरण ते सगळं छान दाखवलं मी. नक्की. गाईज आमचा आता हरिपाठ वगैरे झाला आणि आमचा आता स्वयंपाक होऊ लागला. डाळ वाटत्या ऐक नाही आबा? खायचं कचकावून पिंटू काका काय सांगसा ना? आज जेजुरीत मुक्काम आहे आपला. जेजुरीत मुक्काम. फार दमले, फार भुका लागल्या आणि त्याच्यानंतर जेवणाला इतकी टेस्ट बट्टे, तळीव बट्टे जेवणाला इतकी मस्त सोय, झोपण्याची पण सोय आणि जेवाची बट्ट्याची विशेष राहिला नाही. असा पांडुरंग लगे आजच भेटले झाला आम्हाला. आता वाल्याच्या गावाला जायचं. वाल्या झाल्याच्या नंतर लगे फलटण झालं का पंढरपूरला गेला का आजच विठ्ठल पाठीमागायचे आमच्या उभा. अडचणच नाही काही. इठ्ठल इठ्ठल इठ्ठल. आमचा बिभीषण जनार्दन भालेकर हे गावाकडे वापस गेले, पण त्याला न करमल्यामुळं, पांडुरंगाचं देणं आल्यामुळं, दिंडीत देणं आल्यामुळं ते परत वापस आले. त्याला जेजुरीत दिंडी गाठली आज. आणि त्याला सोबती सरपंच होते, पण ती मधीच वगळली टिंब मध्ये. आणि त्याच्या जागेवर ते आले. मानकऱ्याला सर्दी झाली. मानकरे त्याच्या जागेवर पिंटू काका जाऊन आला. पिंटू काका गेला, पण एकच नाईट राहिला. दुसऱ्याची कुठं तर म्हणते दिंडीत पुन्हा लगे आपलं गणपती दगडूशेठ गणपती हरिभक्त पारायण. हरिभक्त पारायण इंदुरकर महाराजाचा पूर्ण कीर्तनाचा लाभ घेतला. खूप छान छान दिंडी आमची. माणसं तर नंबर 1. माणसाला तर तोड नाही. अख्ख्या दिंड्यात अशी दिंडी नसल. परत जातीभेद काही नाही. वारी के सुतारे, लव्हारे, पोमारे, मराठी, धनगरे सगळ्या जाती जी नसत सर अशी दिंडी आहे. पहा आमच्या दिंडीचा सोहळा. त्याच्यात भवानी बाबा होते. त्याचे नातरून पुतरून काळं तोंड काय असेल ते पण परतले आणि त्याच्या पण जीवने लागल्यामुळं ते पण वापस आले. आज आमच्या सोबत ते आमच्या संगतीला आहे आणि ते आमच्या गावचे सरपंच आहे. त्याने इकडं हडाया पाहिल्या. आमच्या गावच्या इकडे हडाया पाहिल्यामुळं ते आमच्या गावात पण हडाईचं सुंदर वैकुंठाचं काम करणार. नियोजन चालू झालं. निधी येणार आणि फुकट जाळणार आणि फ्रीमध्ये जाणार. असे आमची दिंडीचा कार्यक्रम. गाईज आज बट्ट्याचा बेत आहे आणि सगळे भाविक बसलेले आहे जेवायला. आम्ही मस्त चुरून घेतलं. आता इकडं पत्तोला कसं काय आपला? गाईज असा विषय. अरे कोण फेका भाग कराल तुम्ही कांदा आम्ही कृष्णा भाऊ वरण ना थोडं. गाईज लय भारी बट्ट्या होईल. रुद्रा कसं सांगशील तू? आपण टाळकीत जंजीवर देता का पहिले? आम्ही 3 जण जेवर आलो भाई. अगोदर म्हणे पत्रवाळ्या नाही म्हणे, आता खूपच पत्रवाळ्या काढल्या भाई. लय हुशार मूर्ती आमच्या चालल्या. तर गाईज असा काहीतरी विषय. मी तुम्हाला सगळे अपडेट देतो. कोण कसं वागतं काय वागतं त्याचं काही ताण नाही घ्यायचं नाही. आपल्याशी वाकडं डायरेक्ट नाही दिलं लाकडं. तर गाईज आजचं नियोजन असं होतं.
आम्ही आता जेवण घेऊन आमच्या रूम मध्ये बसलेलो आहे, ही सगळी मंडळी साफ हे सरकारचे सगळे 7,500 दिले मी. आणि आम्ही त्या आईला सांगितलं की बाबा तुम्हाला जे असेल ते करून घेऊ म्हणलं, सगळे पैसे देऊन टाकू म्हणलं. आई म्हणे काही अडचण नाही माऊली, घर तुमचं जे म्हणे. मग त्याच्यामुळे आम्ही आता रूम मध्ये बसलो. गाईज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आम्हाला व्हायरल करा लवकर. दर्शिक आहे की नाही, तर सांगतो आता भाषेत पैशाची काही आशा नाही. आमच्या बापानं खूप काही करून ठेवलेलं आहे तर आम्हाला. गाईज फक्त आता आम्हाला फेमस याच्यासाठीच व्हायचंय का आम्हाला दाखवून द्यायचंय लोकांना एक मिनिट. का आम्ही काय करू अरे शकतो. एक मिनिट मी सांगतो. अरे गाईज आज लई चढेल पण लई उतरेल पण लई मांडू करायला. आज झोपतो, उद्या सकाळी भेटू आता. लाईक शेअर सबस्क्राईब करा गाईज. भेटू नवीन व्हिडिओ मध्ये उद्याच्याला.